नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेषाखंडाची एकरूपता हा उपघटक बघणार आहोत. भौमितिक रचनामध्ये आपण रेषाखंडाची एकरूपता कशी ओळखायची हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन कृती करून बघायच्या आहेत. त्या कृती करून बघितल्यानंतर आपल्याला रेषाखंडाची एकरूपता कशी करायची ओळखायची हे समजून जाईल. ही कृती आपल्याला करायची आहे. पहा, एक आयताकृती कागद घ्यायचा आहे. काय करायचंय? आयताकृती कागद घ्यायचा आहे. त्या कागदाचे दोन्ही टोक म्हणजे वरची आणि खालची बाजू जर आपण एकमेकाला जोडून बघितली तर ही कशी दिसते? तुम्हाला दिसून जाईल याच्यामध्ये की ही तंतोतंत जुळलेली आहे. काय झालेलं आहे? तंतोतंत जुळलेली आहे. त्याचप्रमाणे या आयताकृती कागदाला जर आपण अशा प्रकारे इकडून जर फोल्ड केलं, म्हणजे आडव्या साईडनं जर फोल्ड केलं आणि ह्या दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवल्या तर वरची आणि खालची बाजू पुन्हा एकमेकांवर काय झालेली आहे? तंतोतंत जुळलेली आहे. बरोबर आहे. आता हे झाले या बाजू. हे बाजू म्हणजे सुद्धा काय आपण म्हणू शकतो? रेषाखंडच म्हणू शकतो. कारण हे वाढवता येतात का इकडे? या कागदाच्या वरची बाजू किंवा खालची बाजू दोन्ही बाजूने वाढवता येते का? वाढवता येत नाही. म्हणून हे दोन्ही काय झाले? आपण आता रेषाखंडाचीच उदाहरणं घेतलेली आहे. पर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण दुसरी कृती करून बघूया. दुसरी कृती करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? पट्टी आवश्यक आहे आणि कर्कटक आवश्यक आहे. पट्टी आणि कर्कटक. आपण फळ्यावर काय केलेले आहे? दोन रेषाखंड काढलेले आहेत. दोन रेषाखंड, एक एबी रेषाखंड काढलेला आहे आणि दुसरा पीक्यू रेषाखंड काढलेला आहे. आता एबी रेषाखंडाची लांबी मोजायची आहे आणि इथं लिहायची आहे. तसंच पीक्यू रेषाखंडाची लांबी मोजायची आहे आणि ती सुद्धा आपण काय करायची आहे? इथं लिहून काढायची आहे. तर आपण पट्टीच्या साहाय्याने पहा इथे मोजून घेऊया. या एबी रेषाखंडाची लांबी आहे पहा 10 इंच, म्हणजे आपण 10 सेंटीमीटर म्हणू. इथे आपण याची लांबी आहे 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे पीक्यू या रेषाखंडाची लांबी जर आपण मोजली तर पीक्यू रेषाखंडाची लांबी सुद्धा काय झालेली आहे? 10 सेंटीमीटर निघालेली आहे. 10 सेंटीमीटर. आता हे दोन्ही रेषाखंड काय आहेत? एकाच मापाचे दिलेले आहेत. हे दोन्ही रेषाखंड काय झालेले आहेत? एकाच मापाचे दिलेले आहेत. आता हे आपल्याला रेषाखंड, जसं आपण कागद एकमेकांवर ठेवून बघितला होता, कागदाचे दोन्ही टोक एकमेकांवर ठेवून बघितले ना, त्याप्रमाणे एबी रेषाखंड पीक्यू रेषाखंडावर ठेवून बघता येईल का? नाही बघता येणार. मग ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? कर्कटकाची मदत घेणार आहोत. कर्कटकाच्या मदतीने या दोन्ही टोकामध्ये काय करणार आहोत? एबी या रेषाखंडाचं माप ठेवलं आणि त्याला न हलवता तसंच उचलून काय केलं? पीक्यू या रेषाखंडावर ठेवलं. तर आपल्याला काय आढळून आलं? दोन्ही रेषाखंड काय झाले? एकमेकांसोबत तंतोतंत जुळलेले आहेत. जेव्हा दोन्ही रेषाखंड एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात किंवा दोन्ही रेषाखंडाची माप ही एकमेकांशी तंतोतंत जुळतात, अशा वेळेस ते दोन्ही रेषाखंड कसे असतात? एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो. यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की दोन रेषाखंडांची लांबी जर समान असेल, दोन रेषाखंडाची लांबी जर समान असेल तर ते रेषाखंड एकमेकांशी कसे असतात? तंतोतंत जुळतात. म्हणजेच याला आपण गणिती भाषेमध्ये काय म्हणतो? ते रेषाखंड एकमेकांशी एकरूप आहेत. आता आपण इथे असं लिहू शकतो, रेख एबी एकरूप रेख पीक्यू. आता या एकरूप साठी आपल्याला हे चिन्ह वापरायचे. एकरूप साठी कोणतं चिन्ह वापरलं आपण? बरोबरच्या वर काय केलेलं आहे? आडवा यस लिहिलेला आहे ना. म्हणजे हे आपल्याला एकरूप, प्रत्येक वेळी एकरूप हे असं म्हणायची गरज पडत नाही. हे चिन्ह दिसलं तर हा रेषाखंड म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडासोबत कसा आहे? एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे बघा, एकरूप रेषाखंड आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो? जेव्हा दिलेल्या दोन्ही रेषाखंडाची माप किंवा लांबी ही कशी असते? तंतोतंत जुळते. काय म्हटलं मी? तंतोतंत जुळते. एकमेकांच्या
1 सेंटीमीटर किंवा 1 पॉइंट सुद्धा मागे पुढे होत नाही. अशाच रेषाखंडाला काय म्हणतात? एकरूप रेषाखंड म्हणतात. मग आता पहा, इथे अजून आपण एक रेषाखंड काढूया. आता मी जो रेषाखंड काढलेला आहे त्याला मी नाव दिलं MN. काय नाव दिलं? MN. आणि MN चं माप सुद्धा काय आहे? MN ची लांबी सुद्धा किती आहे? 10 सेंटीमीटरच आहे. मग पहा, रेख AB एकरूप रेख PQ, रेख PQ एकरूप रेख MN, तर रेख AB एकरूप रेख MN. पहा, मी काय लिहिलं? रेख AB जेव्हा PQ सोबत एकरूप असतो आणि रेख PQ रेख MN सोबत एकरूप असतो. आता पहा, हे दोन्ही रेषाखंड कसे आहेत? एकरूप आहेत. आणि हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. म्हणजे पहिला दुसऱ्याशी आणि दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे. अशा वेळेस पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी कसा असतो? एकरूप असतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे.